नमस्कार मंडळी, आपले शेळीपालन या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज सांगोलच्या म्हैस बाजारामध्ये आपण आलेलो आहे. म्हशीची क्वालिटी वगैरे काय आहे काय नाही हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला अवश्य एक वेळ सांगोलच्या म्हैस बाजाराला भेट दिली पाहिजे. चला या. काय सांगितलं दादा? रेडीचं काय सांगितलं दादा हिथे 27,000 सांगायला 27,000 प्युअर पंढरपुरी. पंढरपुरी प्युअर आहे. किती महिन्याची? आता म्हैस येली त्याच्यावर आता म्हशी नव्हे, एक 7-8 महिन्याच्या नाही नाही वर्षभराची? वर्षाची 1 वर्षाची वर्षाच्या. किती फिक्स किंमत आहे घ्यायची काय? सांगायला आहेत तेवढी हा मागायची इकडे तिकडे काय तर होईल नाही, तुम्हाला वाईट वाटेल मी मागितलं. मग मागू नका. वाईट मग वाटत वाटेल. नको. मला वाईट वाटायचं तर मग तुम्ही मागू नका. 19,000 होतं. अहो माझी बी कुणी माहिली असेल का नसेल हो? म्हणून सांगतो तुम्हाला. हा. नीट मागा देऊ लक्ष्मी काढून मागा तुम्ही चालतंय. जर तुम्हाला घ्यायची असली तर. बरं, कानकत्रे आहे काय? हा, कानकात्री. कानकत्रे बघूया. रेडी काय सांगितलं ना? दोन्हीचं 30,000 रुपये सांगितलं त्यांनी. चालते, काय हरकत नाही. 30,000 दात लावलाय का? दीड महिना लावून झालं. 1.5 महिना झाला दात लावून. जात नाही. बरं 1.5 महिना झालेला आहे सर. हे काय सांगितलं? 30,000 रुपये. हे वर्षभराचे आहे का? दीड वर्षाचे आहे. दात अजून काय दात लावायला वेळ असेल. प्युअर पंढरपुरी. काय ओळख आहे पंढरपुरीची? शिंग तोंड शेंग तोंड लांब शेंग आणि कान हे तुम्ही कापलेले आहेत का? कान कत्री केलेले आहेत. चालतंय, काय हरकत नाही. तेच त्याचे 160 सांगितले. 160. कोणत्या जातीची आहे म्हशी? हे कर्नाळी जातीचे आहे. कर्नाळी कर्नाळी जातीची आहे. दुधाला काय आहे? दुधाला 13 लिटर दिले मागचे त्याला. 2 टायमाचं? 2 टायमाचं. दोन्ही टायमाचे 13 लिटर मागचे. वेताला किती आहे म्हस? तिसरा आहे पोटातला. पोटाचं तिसरं आहे. लास्ट अपेक्षा आपली काय आहे? असं कुठला 1.5 पर्यंत सांगितलं. 1.5 लाखापासून द्यायचं. म्हणजे दूध 2 टायमाचं 13 लिटर चालत्या. 13 लिटर. कर्नाळी जातीची म्हैस आहे. चांगल्या क्वालिटीची म्हस आहे. बघा तुम्ही, एकदम फर्स्ट क्लास क्वालिटी आहे. जरा वडा बघू पुढं. बघा मागच्या बाजून दाखवा, जरा मागच्या बाजून जरा दाखवा. एक नंबर म्हैस आहे. बघा काय सांगितलं म्हशीचं? 1.5 लाख. कुठल्या जातीची म्हैस आहे? मुराचीच येते. मोरामध्ये प्युअर मध्ये आहे का? हा, प्युअर मोरामध्ये प्युअर मुरा नाहीये. आहे. क्रॉस दुगल मध्ये आहे. पहिल्या वेताला किती चालल्या दूध? पहिल्या वाजता हे दिलं जा. हा 2 टायमाचं. हा 1.5 लाख. हा. 1.5 लाख रुपये. याला 14 लिटर दूध चालू आहे आता. आता 14 लिटर वेलेले आहे. हा. नाही, अजून एक. वेळेला किती दिवस बाकी आहे अजून? अजून एक 8 दिवसात आहे. 8 दिवस जातील. आपण व्यापारीच आहे काय? हा, बरं. व्यापारी. जरा नंबर सांगता का आपला? 98 हा 333 हा 28 हा. 321. येतो. जर बाजारी आपण आता असते दर बाजार. आपली दावण कुठं असते? येतच असते. हेच दावण आपल्याकडे म्हशीच्या चांगल्या क्वालिटी मिळतात. हा, एक नंबर क्वालिटी. आता एक दिलं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघा. 1,40,000 ला दिलं मी. 1,40,000 दिले. हो. बरं, याची काय गॅरंटी काय देता तुम्ही? गॅरंटी काय? ते दुधाची गॅरंटी नाही आपण देऊ शकत. दुधाची गॅरंटी नाही. नाही. समज सडा भांड्याची शाळापर्यंतची गॅरंटी. काय काय खात असेल, कासरं वगैरे खात असेल तर खाल्ले की रिटर्न घेतो आम्ही लोक. रिटर्न घेता. हा, रिटर्न घेतो. चालते. चांगल्या क्वालिटीच्या. लास्ट अपेक्षा आपली काय, किती हवी असे आपल्या अपेक्षा? ह्याला आलं तर देतो की 31 पर्यंत आलं तर. 31 पर्यंत द्यायचे आहे. हा. आता इथून पुढे 14 लिटर चालणार आहे हा, काय? परत 13-14 लिटर कंटिन्यू देते पुढे. 100% बघा आता ही 1,40. 1,55. कुठल्या जातीची म्हस आहे? मुरा क्रॉस आहे. किती आहे त्याचे? पहिल्या त्याला किती चालले? 12 लिटर चालले. आता एक 14-15 आहे. 13-14 सहज. लास्ट काय किंमत सांगितली आपल्या याची? 31 ला व्यवहार चालू आहे. चालतोय, मग व्यवहार होतोय आपला 31. 85 सांगायला. देशी आहे? कर्नाळी आहे हो. कर्नाळी आहे. कर्नाळी ही जात कुठली आहे? मला काय क्वालिटी समजेल. हेच की कर्नाळी. कर्नाळीची ओळख आहे? गुगलच्या जरा पुढची बाग. बरं, 85,000 रुपये किंमत सांगितली आहे. वेळेला झालेली मस आहे. हा 21. 21. कुठली जात आहे? कर्नाळी. कर्नाळी कर्नाळी जाती सगळे जास्त दिसतात. वेळ झाले काय? यायला झालं. किती आहे त्याचे? हा 6 जाती आहे. जरा फिरून दाखव बघू. आण माघाऱ्यात. आण माघाऱ्यात. लास्ट काय अर्थ द्यायचे आपल्याला? आपली अपेक्षा सांग. 1.15. 1.15 द्यायचे. दुधाला कशी चालले म्हणा तू? साधं त्या दूध किती दिलं होते? पहिल्यावर हा पहिल्यावर व्हिडिओ तर व्हिडिओ करतो. पहिल्याला किती दूध दिले यांनी?
पहिल्याला मालकानं 8 लिटर दिली आहे म्हटलं 8 लिटर आता एक 10 लिटर तर सध्या देणार आरामात देणार. एक 5 म्हणतो लास्ट शेवट एक 5च लास्ट द्यायची कोण 1-5 म्हणतं? हा बोल 1-20 बोला 1-15 तेलच बोल्या. एक 15 लास्ट द्यायचे चालतंय काय किंमत सांगितली भाई 90 सांगते सांगायला. देशी आहे का टोकी आहे टोकी मध्ये. या टोकी म्हणायची टोकी म्हणायची किती वेळ त्याचे हे तिसऱ्यांदा फुटलं. तिसऱ्यांदा आहे दुसऱ्या त्याला किती चालले दुसरी वेळेला 9 लिटर पिळले. 9 लिटर 9 लिटर पिळले आहे. आता काय अपेक्षा आपल्या किती आलं तर द्यायचंय त्याला 75 75 तर सोडायचे मग सध्या किती दिवस बाकी आहेत अजून 10 वर्ष चौकसा. 10-12 दिवस होते ओके थँक्यू धन्यवाद नमस्कार. काय नाव आपलं हे आपलं बंधनवाद शेख. शेख आहे हा शेख. हे कुठल्या जातीची म्हैस आहे हे मुर्रा जातीतले मस आहे. रिंग गुगल आहे का प्युअर आहे हे प्युअर आहे. प्युअर मोरा मधले हा प्युअर किती मुर्रा वेळ डॉलर बसायचे? बसवायचे. हा. किती वेळ हे येतात पोटातलं तिसरं आहे. मोठं तिसरं आहे दुसऱ्या त्याला किती चालले आहे तिसऱ्या त्याला 14 लिटर पिळलाय. 14 लिटर दोन टायमाला आता काय दूध वाढेल काय वाढेल की खाणं आपलं चांगलं असेल तर दूध नक्की दूध वाढणार. वाढणार गोट्यातली मसा मोठ्या. हे गोट्यातली म्हैस आहे आपण व्यापारी आहात हा आपला नंबर तेवढा सांगा मला हा नंबर घ्या की हा. 7219 हा. 410 हा. 184. 184 बरं म्हशीची क्वालिटी काय देणार तुम्ही किंवा गॅरंटी काय देणार काट्या भांडा वावडली झुडली झुडली. गॅरंटी काय कासरा वगैरे कागद वगैरे खात कवा असेल पण आणून बांधायचे दावणीवर. तर आपण ह्या जर बाजार ह्या बाजारात दर बाजारी ही आपली दावणी आहे. इथं दावण आहे आपली आपली दावणी आहे शेडाच्या बरोबर समोर आपली दावणी शेडच्या आहे. समोर आपली दावण हा. आहे जर कोणी तुम्हाला फोन करून जर विचारलं आम्हाला म्हैस चांगल्या क्वालिटीची पाहिजे तर जमवून देणार का जमून देणार की मग हिची काय किंमत सांगितली लास्ट आपल्याला अपेक्षा काय हिची हे सांगायला किंमत 160 सांगतं. हा. काय समोर आलं देऊया की. काय समोर आलं तरी अपेक्षा काय काय 120 110 ला देऊ. 1-20 1-10 देऊया मग अतिशय चांगल्या क्वालिटीचे किती घेतले हा 61,000 घेतले पहिला आहे दुसऱ्यांदा आहे काय जातील साध्या देशी आहे काय पंढरपूर आहे गवळावर आहे काय बरोबर 61,000 रुपये घेतले चांगली क्वालिटी मिळाली अन्न म्हशीचं काय सांगितलं कुठे आहे मग कर्नाळ आहे काय कर्नाळ आहे का बर किती आहे त्याचे दुसरी आता पहिल्या तर किती चालले पहिले त्याला 9 लिटर चालले. 2 टायमा 9 लिटर झाले एकदा सांगताय लास्ट काय द्यायची आपल्या अपेक्षा लास्ट 90-95 पर्यंत द्यायची. द्यायचे चालतंय बघा चांगल्या क्वालिटीची मस आहे हा एकदा सांगते. कुठल्या जातीची मस आहे ही साधी साधी क्रॉस आहे एकदा किती वेळ त्याचे तिसरे तिसऱ्या त्याला आहे दुसऱ्या त्याला किती चालले अंदाजे 5-5 चालली. 5-10 लिटर देत्या बरं बरं 1-10 सांगितलं काय एकदा लास्ट काय द्यायची आपल्याला अपेक्षा आहे? किती आले तर 95. 95 आले तर जरा कोण कमी जास्त मागितली तर देऊ शकतो का देऊ शकतो चालतंय काय हरकत नाही एकदा कुठल्या येतात प्युअर पंढरपूर आहे का 1-10 किती येत आहे पहिल्यांदा आहे अंदाजे किती चालेल 10 लिटर चालेल 2 टायमाला 7-8 लिटर 8 लिटर तर पिळणार आहे पंढरपुरी म्हणजे शिंग लांब आहे ते तोंडात लांब हा नाही हे पंढरपुरीची ओळख आहे चांगली आहे बस लास्ट काय आपली अपेक्षा आहे किती अर्थ द्यायचे लास्ट हा 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 बोला की लास्ट किती द्यायचे हिशोबाने म्हणजे किती पर्यंत हिशोबाने देणार ना ठीक आहे चालेल 85 किती आहे त्याचे पहिल्यावर आहे 85 कुठे जात पंढरपुरी प्युअर पंढरपुरी आहे 85,000 जरा उघडी पडली आहे पण चांगली आहे मग 85,000 रुपये सांगितले किती महिना चालू आहे वरच्या दिवसात राहिले काय चालतंय. काय सांगितलं इले काय पिलो आहे काय हे बी गवळावरच आहे का म्हणजे पंढरपूरच आहे का एकदा झाला किती वेळ त्याचे पहिल्याच किती चालते 7-7.5 लिटर चालते चालते एखादा दोन्ही द्या. इकीच हिचं? हिचं 35. आणि हिच हिचं? 30 35 आणि 30 दोन्ही पंढरपूर आहेत प्युअर पंढरपूर आहेत काय बरं ह्याचं काय कमी जास्त होईल का काय मागाय काय हा मागाय 22,000 रुपये हा 22,000 नाही होत नाही 22,000 होणार नाही तरी आपली अपेक्षा काय लास्ट 25,000 यावं अशी आपली अपेक्षा आहे. चालतंय काय हरकत नाही आता तुझं नमस्कार. नाव सांगा आपलं पांढरं महादेव खळगे माझ्याकडे आपला व्यापार आहे व्यापार आहे. पण आज किती म्हशी आणल्या होत्या आणि 3 आणल्या होत्या. 2 विकल्या 2 विकले 1 राहिले. 1 राहिलेल्या काय सांगितलं म्हशीच्या इथे किंमत चांगले 90,000. 90,000 कुठल्या जातीचे ते आपले देशी देशी माल हा आहे किती वेळ त्याचे हे दुसऱ्यांदा दाताला
दाताला 400 सायदा ते साई जाते बरं पहिल्या रोज किती चालले पहिला रोज चालले की 8 लिटर 8 लिटर 2 टायमाचं 8 लिटर चाललेले हो बरं याची गॅरंटी काय देणार तुम्ही आम्हाला गॅरंटी भांड्याची आणि सडायची भांडी सडाची भांड्याने समजा कागद खात असेल कचरा खात असेल, त्याची पण गॅरंटी देणार समजा खात असेल तर तुम्ही महागार घेणार माघार घेणार आपली दावण इथंच असते हो इथं जाऊ इथंच आहे. जर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या म्हशी पाहिजे असतील देशी गवळारो कुठल्या बी आपल्याला मिळतील या. हो तर त्याच्यासाठी आपल्याला जरा नंबर सांगा आपला 8432 हा 002481 बघा त्यांचा खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतोय जर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या म्हशी पाहिजे असतील तर ह्या व्यापाऱ्याशी जरूर संपर्क साधायचा अशीच किंमत. नमस्कार नाव सांगा आपलं माझं नाव सोमा मेटकरी गाव सांगोला सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बरं आज किती म्हशी आणल्या होत्या आपण 11 होते 4 11 म्हशी आणल्या त्या 4 राहिल्या काय रेट आहे म्हशीचा ह्या तिथं 180 सांगतो 180 सांगताय गोष्ट पण वेताळ किती आहे ही आता तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा दुसऱ्या येताला किती चालली आहे ही 8 चालली सकाळ 8 चालली आहे कुठल्या जातीची मला दिला ही मुरा प्युअर मोरा आहे का प्युअर मुरा बर हे 2 नंबरची म्हस घ्या या इकडे जरा या इकडे ह्या 2 नंबर म्हशीच काय सांगितलं तिची 170 सांगतो 170 किती येताचे हे ही दुसरी येतात हे बी मोरा आहे का करणाळे आहे करणाळे हे करणाळे आहे 170 सांगताय ही किती चालली आहे दुधाला दुधाला 16 लिटर 2 टायमाला 2 टायमाचं 16 लिटर चालली आहे बरं ही जी म्हशीची तुम्ही काय खासियत काय किंवा गॅरंटी काय देणार तुम्ही म्हशी गॅरंटी म्हणजे सडाची सडाची भांड्याची हा जर समजा कासरं खायला लागली तर माघारी घेतोय कागद खायला लागली माघारी घेणार घेणार माघारी 100% आपली दावण इथंच असते हा कायमस्वरूपी काय तर आपला नंबर सांगा 74 98 95 39 41 जर कोणाला शेतकऱ्याला पाहिजे असेल एखादी म्हैस वगैरे घ्यायची असेल तर तुमचा नंबरवर संपर्क साधला तर तुम्ही म्हैस घेऊन द्याल 100% शेतकऱ्याचा मान सन्मान राखणार 100% ला एवढाच म्हणून बसू नका काही कमी जास्त करत असेल तर 100% शेतकरी तुम्हाला फोन करतील आणि अवश्य यांना फोन करा हे चांगले व्यापारी आहेत सांगोलचेच आहेत प्रॉपर इथलेच आहेत तर यांच्याशी संपर्क साधून चांगल्या क्वालिटीच्या म्हशी यांच्याकडे मिळतात त्यांच्याशी जरूर संपर्क साधावा धन्यवाद